नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वर्षभर टिकणारे पापड उडदाचे कसे बनवतात. त्याच्यासाठी इथं मी ओढणी घेतली आहे. ओढणी तगारीला बांधून घेतली आहे. त्याच्यात थोडी थोडी डाळ टाकायची आपल्याला आणि अशा प्रकारे डाळ पुसून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे जर डाळ पुसली की त्याचे सगळं पावडर हिंगून जातो आणि डाळ स्वच्छ होते. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला डाळ पुसून घ्यायची. 4 किलो डाळ मी इथं घेतली आहे. अशा प्रकारे जर आपण डाळ पुसून घेतली, स्वच्छ केली की पापड वर्षभर टिकून राहतात, खराब होत नाही. आता मला मशरूमचे पापड बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मी डाळच फक्त घेऊन जाणार आहे. ते लोक दळून देतात, सगळं करून देतात. आपल्याला फक्त डाळ घेऊन जायची. आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळी माझा पापड्यांचा नंबर लागला होता. त्याच्यासाठी मी घरातच सुकून दिले आहेत पापड. फॅनखाली थोडे सुकले की त्याच्यानंतर सकाळी उन्हामध्ये टाकले आहेत. पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला पापड सुकून द्यायचे आहेत. थोडंसं ऊन लावायचं आहे आपल्याला. त्याच्याने काय होणार, पापड खराब नाही होतील आपले. तर लगेच पापड पण वाकडे होतात. पलटत राहायचं आपल्याला. थोडं गरम झाले की लगेच आपण काढून घेणार आहोत.